दर्शक हो, शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत पुरंदरच्या गोड सीताफळची काहीशी कडू कहाणी। पुणे जिल्ह्यातील पुरंदर परिसरात हा सीताफळाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे। या भागातील सीताफळ अतिशय चवीला गोड असतं, तसेच त्याच्यामध्ये गर जास्त असल्याने या सीताफळाला संपूर्ण देशात मोठी मागणी आहे। या परिसरातील बहुतांश शेतकरी सीताफळाची शेती करतात, मात्र खाणाऱ्याला गोड लागणारे हे सीताफळ सध्या शेतकऱ्यांचं तोंड कडू पाडत आहे। यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाल्यामुळे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असलेल्या सीताफळाची मोठ्या प्रमाणात फुलगळती झाली होती, त्यामुळे उत्पादन घटलं होतं। त्या दरम्यान सीताफळाला चांगलाच भाव मिळाला, परंतु शेतकऱ्यांकडे माल नसल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा झाला नाही। त्यानंतर आता दुसरा बहर येण्याचा शेतकऱ्यांना घेणाऱ्या उत्पादन तर भरपूर झालेलं आहे, परंतु आवक वाढल्यामुळे सीताफळचे भाव पडले, त्यामुळे त्यांचाही शेतकऱ्यांना फटका बसला। एकंदरीतच भाव आहे तेव्हा माल नाही आणि माल आला तर भाव मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे। सीताफळचे भाव 1200 ते 2000 इतके खाली आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट उभं आहे आणि म्हणूनच खाणाऱ्याला गोड लागणारं सीताफळ शेतकऱ्यांचे तोंड मात्र कडू पाडत आहे, असंच म्हणावं लागेल। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। पुरंदरचे सीताफळ एक नंबर सीताफळ मानलं जातं अख्ख्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात। हे पुरंदरचे सीताफळ अति गोड असतं, यात गर छान असतो आणि हा भर आता सेकंड भर चालू झालाय। उत्पन्न आता थोडंसं जास्त वाढल्यामुळं बाजारभाव थोडे कमी झाले, खाली आले, म्हणून थोडं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आता। पण तरी अप्रतिम गोडी असल्यामुळे प्रत्येक राज्यात मागणी सीताफळ। आता काय कॅरेट दर चाललाय आणि मागणी काय शेतकऱ्यांची या भावासाठी आणि किती कॅरेट तुम्ही सप्लाय करता रोजचे? आता बघा ह्याचे रेट आता मे मध्ये अचानक पाऊस झाल्यामुळे फुलगळ झाली, माल खूप कमी येत होते, म्हणून 4300, 4200, 3000, 3300 असे बकेट 2000च्या पुढे बकेट जात होते। आता ते सगळं रिव्हर्स झाल्यात, 1000 रुपये, 1100, 1200, 1500 आणि जास्तीत जास्त 2200-2500 रुपये आता रेट चालू। 2200 त्याच्यात 15 किलो 18 किलो शेतकऱ्याच्या भरणीनुसार माल असतो। यामध्ये तुमचा पुढील फायदा असतो का नुकसान आहे त्याबद्दल सांगा बरं। आता फायदा नुकसान जसं पुढे चालतं त्या हिशोबात आम्ही घेतो, त्या हिशोबात त्यांना पाठवतो। शेतकऱ्यांना ज्यावेळेस नाही का आम्हाला जर कमी माल आला तर आमचं नुकसान होतं, नुकसान होतं आणि 2 पैसे शेतकऱ्याला मिळावं म्हणून आम्ही इथलेच शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचीच मुलं व्यापारी झाल्यामुळे आम्ही मागे बघत नाही, उच्चांकी भाव देऊन आम्ही खरेदी मारतो आणि प्रत्येक राज्यात जशी प्रतिवारी करून मागणी असं तसं पाठवतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।